व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे अष्टपैलू अभिनेते, ज्येष्ठ कर्मी श्रेष्ठ कर्मी श्री दिलीपजी प्रभावळकर सर, उपस्थित पद्मश्री अक्षरगुरु श्री अच्युतजी पालव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्मान्य श्री अभिजितजी पानसे, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष सन्मान्य श्री अमेयजी खोपकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य प्रवक्ते श्री गजाननजी काळे, माजी आमदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री राजू पाटील, नगरसेवक सन्मान्य श्री अभिजितजी देसाई आणि नेते सन्मान्य श्री अविनाशजी जाधव, त्याचबरोबर दिग्दर्शक केदारजी शिंदे, पुष्करजी श्रोत्री यांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी। आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा इथे खरंच उल्लेख करतो, कारण त्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी राजसाहेबांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे। सन्मान्य श्री श्रीकांतजी आणि किरणजी, आपणास विनंती आहे की आपण हा सन्मान करायचा आहे। चित्रपट आणि दिलीपजी प्रभावळकर यांच्या आयुष्यावर निगडीत पुस्तकांचा संच भेट म्हणून आपण तो स्वीकार करावा ही नम्र विनंती। महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना यांच्या वतीनं श्रीकांतजी माने आणि किरणजी सावंत यांच्याकडून ही भेटवस्तू आपणास। त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट सेना नवी मुंबई यांच्या वतीनं ही राजसाहेबांचा इथे सन्मान आणि सत्कार होणार आहे। त्यानंतर आपण अष्टपैलू माननीय श्री दिलीपजी प्रभावळकर सर यांच्या आयुष्यावर आधारित एक ध्वनी चित्रफित पाहणार आहोत। आपणास विनंती आहे की आपण ती शांतपणे पाहावी आणि श्रवण करावी। काही माणसं उपजत कलाकार असतात, पण काही कलाकार हे अभिनयाची विद्यापीठ असतात। मराठी मातीतला असा एक हिरा ज्याने भारतीय कला क्षेत्राचा सर्वोच्च त्रिवेणी संगम साधलाय। नाट्य कारकिर्दीसाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चित्रपटांसाठीचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आणि साहित्यासाठीचा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार, हे तिन्ही सन्मान मिळवणारे महाराष्ट्रातील कदाचित एकमेव थोर व्यक्तिमत्व म्हणजेच श्री दिलीप प्रभावळकर। विज्ञानाचा पदवीधर, पर्यटनातली नोकरी, पण मन मात्र रंगभूमीवर रेंगाळणार। रत्नाकर मतकरींच्या रत्नपाखीने दिलेली ती पहिली दाद आजही त्यांच्या कानात घुमत असावी। आणि मग आला तो सुवर्ण काळ। दूरदर्शनच्या पडद्यावर चिमणराव बनून घराघरात पोहोचलेला हा चेहरा। Please excuse my absence today, tomorrow as my eyes have come. पुढे काळ बदलला तरी तितकाच प्रवाही राहिला। आई अंड खाते हे तुमच्या आजी समोर बोलायचं नाही हा। सिगरेट सोडली, हल्ली फक्त बिड्या सोडतो। मी थोडा आहे, मी रोगजंतूंना पुरत नाही आणि तुझं शरीर बघून रोगजंतूंच्या तोंडाला पाणी सुटतं। श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेतील आबा आठवले की आजही एका पिढीला स्वतःचे आजोबा आठवतात। रंगभूमीवर तर दिलीपजींचा अजबच वावर। वासूची सासूमध्ये सासूच्या वेशात त्यांनी केलेली धमाल असो किंवा हसवा फसवीमध्ये एकाच नाटकात साकारलेली 6 भिन्न पात्र,
चिमणराव नाना पुंजानी कृष्णराव हेरमकर ही पात्र नव्हतीच. ती होती दिलीपजींच्या अभिनयाची किमया. पण केवळ हसवणं हाच त्यांचा प्रांत नव्हता. नाती गोती मधील तो हळवा बाप आठवला की आजही डोळे पाणवतात. 1993 मध्ये मात्र तात्या विंचूच्या रूपात ओम फट स्वाहा असं म्हणणारा तो आवाज आजही महाराष्ट्राच्या कानात घुमतोय. चौकट राजामधील निरागस नंदू साकारताना मी असा कसा वेगळा वेगळा त्यांनी अभिनयाची दुसरी टोकाची बाजूही तितक्याच ताकदीने दाखवून दिली. हे विस्मयकारक अष्टपैलुत्व केवळ प्रभावळकरच पेलू शकतात. नट म्हणून तर ते श्रेष्ठ आहेतच, पण बोक्या सातबंडेच्या माध्यमातून त्यांनी लहानग्यांचे भावविश्व समृद्ध केले. साहित्यातील त्यांच्या योगदानाची दखल खुद्द साहित्य अकादमीने घेतली आणि जेव्हा त्यांनी बॉलिवूडमध्ये महात्मा गांधी साकारले, जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना. तेव्हा संपूर्ण देशाने या मराठी माणसाच्या अष्टपैलुत्वाला झुकून सलाम केला. आज वयाची 80 ओलांडल्यानंतरही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवणारा आहे. दशावतार मधील बाबुली मेस्त्री साकारताना त्यांनी ज्या ताकदीने दशावतारी खेळ मांडला ते पाहून आजची पिढी थक्क झाली. कारण शेवटी कलेला वय नसतं आणि दिलीप प्रभावळकरांसारख्या तपस्वी कलाकाराच्या प्रतिभेला सीमा नसते. आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या सिने देशाया भव्य सोहळ्यात एका बहुआयामी आणि अष्टपैलू कलाकाराचा सन्मान होत आहे. दिलीप प्रभावळकर सर, हा महाराष्ट्र तुमच्या ऋणात आहे आणि सदैव राहील. तुमचा हा प्रवास असाच अखंड बहरत राहो हीच प्रार्थना. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण विराजमान व्हायचंय. मानपत्राचं वाचन घे. पहिलं मानपत्र दे, शॉल स्वीकार दे, मग तुझं शेवटी सन्मान पण मानपत्राचं वाचन. खरंच हा सन्मान अष्टपैलू मान्य श्री दिलीप प्रभावळकर सरांचा. सर सप्रेम नमस्कार. आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना नवी मुंबई आयोजित सिने दिशा या दिमागदार सोहळ्यात आपल्यासारख्या ऋषितुल्य कलावंताचा गौरव करताना आम्हास अत्यंत हर्ष होत आहे. कलेच्या प्रांतात प्रत्येक जण पण फार थोडे कलेचे विद्यापीठ होतात. आपण आपल्या प्रदीर्घ प्रवासात अभिनयाचे असे काही मानदंड प्रस्थापित केले आहेत जे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरतील. अभिनयाचा व्यासंग आणि साहित्याची ओढ यांचा असा अस्सल मिलाफ केवळ आपल्याच व्यक्तिमत्वात पाहायला मिळतो. नाट्य कारकिर्दीसाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चित्रपटांसाठीचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आणि साहित्यासाठीचा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार या भारतीय कला क्षेत्रातील 3 सर्वोच्च शिखरांना गवसणी घालणारा आपल्यासारखा त्रिवेणी संगम संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. चिमणरावच्या साधेपणातून घराघरात पोहोचलेला तुमचा चेहरा, तात्या विंचूच्या रूपानं साऱ्या महाराष्ट्राला धडकी भरवणारा तुमचा अचाट आवाज, महात्मा गांधीच्या भूमिकेतून देशाला गांधीगिरी शिकवणारा तुमचा संयत अभिनय आणि बाबुली मेस्त्रीच्या रूपातून दशावतारी लोककलेचा अस्सल रंग उधळणारी तुमची असामान्य प्रतिभा, या साऱ्या प्रवासाने भारतीय रसिक मनाला कायमच समृद्ध केले आहे. नट म्हणून अष्टपैलुत्व आणि साहित्यिक म्हणून बोक्या सातबंडेसारखी निरागस सृजनशीलता जपणारा आपल्यासारखा कलावंत खरोखरच दुर्मिळ. आज वयाची 80 ओलांडल्यानंतरही आपल्यातील तोच उत्साह आणि तीच ऊर्जेची सिनेदिशा आम्हा सर्व चित्रपटकर्मींना प्रेरणा देत आहे. हा सन्मान आपल्याला प्रदान करताना आम्हास कृतकृत्य वाटत आहे. आपला हा कलाप्रवास असाच उत्तरोत्तर बहरत राहो आणि आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या अफाट कर्तृत्वास महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा हा मानाचा मुजरा. सन्माननीय राजसाहेबांना विनंती करतो की आपण श्री दिलीप प्रभावळकर सरांना मानपत्र प्रदान करावं.
त्यानंतर सन्मान चिन्ह म्हणून चित्रकार नितीन खिलारे यांनी साकारलेलं अष्टपैलू हे पोर्ट्रेट सरांना आपण प्रदान करणार आहोत. सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विराजमान होण्याची विनंती करत सन्मान्य श्री दिलीप काकांना विनंती करतो की आपण उपस्थितांना आशीर्वादित करावं. हॅलो, नमस्कार. मी अमेय खोपकरजीनं सांगितलं होतं की मी भाषण करणार नाही म्हणून, पण मी कृतज्ञता व्यक्त करतो. खरोखरच खूप आनंदाचा विषय आहे. तुम्ही एवढं कौतुक केलं, माझा सन्मान केलात, आणि तोही ज्याला जे साहित्यप्रेमी आहेत, कलाप्रेमी आहेत आणि स्वतः फार मोठे कलाकार आहेत, त्या राजसाहेबांकडनं माझं कौतुक झालं. याचा मला विशेष आनंद वाटतो की त्यांच्या चित्रांचा मी पहिल्यापासून, व्यंगचित्रांचा पहिल्यापासून फॅन आहे आणि त्यांच्या हस्ते माझं स्वागत व्हावं याचा मी खरंच कृतज्ञता व्यक्त करतो. मी ऋणी आहे तुमच्या, तुम्ही एवढं माझं कौतुक केलं. एवढंच नम्रपणे सांगू इच्छितो की मी हे रोल्स केले नाहीत, मी भूमिका केल्या नाहीत, मला दिग्दर्शकांनी करायला लावले. म्हणजे माझ्यामध्ये त्या दिग्दर्शकाला व्यक्तिरेखा दिसल्या. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो, सगळी सांगत नाहीत. आता फॉर एक्झाम्पल, आता मला आबा टिपरे करणारा केदार शिंदे इकडेच आहे. म्हणजे मी आबा टिपरे कधी करू शकेन असं मला वाटलं नव्हतं. केदार शिंदे म्हणाला तुम्ही आबा करा म्हणून, त्याच्यावेळेला त्यांनी मला माझ्यामध्ये आबा टिपरे बघितला. त्याच्यानंतर महेश कोठारे मला म्हणाला की माझं त्यावेळेला माझी इमेज किंवा माझी जी प्रतिमा, माझी लोकप्रियता होती ती चिमणराव म्हणून होती. भोळा भाबडा, सरळ मार्गी वगैरे असा, कोणी फसवू शकेल असा. तर महेश कोठारे मला म्हणाला आम्ही एक सिनेमा करतोय त्यात तुम्ही विलन करा. म्हटलं बाबा लोक मला विलन म्हणून नाही ॲक्सेप्ट करणार. त्याने मला तात्या विंचू केला. मी त्याला म्हटलं तात्या विंचूसाठी कोणीतरी दीपक शिर्के, राहुल सोलापूरकर असे कोणतरी घ्या ना, मी कसा वाटेन. पण तो इतका पॉप्युलर झाला, की त्यांचं मार्केटिंग स्किल असेल काही असेल, इतका पॉप्युलर झाला की त्या तात्या विंचूला आता 30 वर्ष होऊन गेली. 30, मला वाटतं 93-94 साली झाला तो सिनेमा. आणि त्याची 2-3 त्यातल्या गमती सांगतो. म्हणजे हे या दिग्दर्शकांचं माझ्यावर ऋण आहे. दिग्दर्शकांनी मला त्या व्यक्तिरेखा भूमिका करायला लावल्या. माझ्यामध्ये त्यांनी विश्वास माझ्यावर दाखवला, त्याच्यामुळे मला आत्मविश्वास दिला. तर त्या मला आत्ता तात्या विंचू माझ्याबरोबर त्या झपाटलेलामध्ये जो मेन रोल करायचा लक्ष्या बेर्डे, त्याच्या मुलांनी माझ्याबरोबर काम केलं आता दशावतारामध्ये, अभिनय बेर्डेनी. तो जो म्हणा दिलीप काका तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला लहानपणी मी खूप घाबरायचो म्हणे, आणि मी जर वेळेवर झोपलो नाही, वेळेवर जेवलो नाही तर मला बाबा म्हणजे लक्ष्या बेर्डे त्याला भीती घालायचं की बघा ते जेवतोच की नाही, तात्या विंचूला बोलू का, तर तो भयंकर घाबरायचा. तसा तर तो परदेशी सुद्धा तात्या विंचू झाला आणि 30 वर्षानंतर सुद्धा अजूनही तिथे पोचला. याचा आत्ता अनुभव, एक गमतीचा किस्सा सांगतो आणि भाषण संपवतो. गेल्याच वर्षी मी का नाटकाच्या दौऱ्याला अमेरिकेला गेलो होतो. मी आणि विजय केंकरे, पत्रापत्री नावाचं नाटक होतं आमचं. कॅलिफोर्नियाला एका शो नंतर महाराष्ट्र मंडळाची आम्हाला जेवायला घेऊन गेले 25-30 मंडळी. एका इंडियन रेस्टॉरंट होतं अमेरिकेमधलं. अमेरिकन पण गिराईकं इंडियन आपल्या डिशेसवर ताव मारत होती. तर तिकडे जेवण वगैरे झाल्यानंतर ते म्हणाले की आता एक जण तुम्हाला एक गंमत करून दाखवणार आहे म्हणून. आत्ता गेल्या वर्षीची गोष्ट आहे. एका कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट, सिनियर, खूप सिनियर, सुटाबुटातले, ते उभे राहिले आणि त्यांनी अगदी लाजत वगैरे असं खिशात हात घातला, खिशातून कवळी काढली, कवळी, आणि त्यांनी ती लावून तात्या विंचूचं मंत्र म्हणायला लागले, ते ओम फट स्वाहा वगैरे. आणि मग एकदम ओरडले म्हणून, कोबड्या मी अमर झालो. तर ते अमेरिकन काट्या चमच्याने तिकडे डोसा खात होते. ऑलमोस्ट त्याचा काटा आतमध्ये गेला, इतक्या जोरात ओरडले ते.
तर विजय मला खालून पाय मारतोय, काहीतरी दाद द्या म्हणाले. काय बोलणार त्यांना? आणि ते म्हणाले की प्रभावळकर तुमच्या संमतीने मी याचे प्रयोग अधूनमधून करत असतो म्हणे. तात्याचा प्रयोग करतो तो व्हाईस प्रेसिडेंट कंपनीचा अमेरिकेतल्या. ही आत्ताची गोष्ट. सांगायचा मुद्दा काय की महेश कोठारेंनी मला तात्या विंचू बनवलं. असे बऱ्याच लोकांनी मला ह्या केदार शिंदेचं नाव सांगितलं. मतकरींनी अनेक चेटकी मला करायला लावली. विजया जोळकरांनी चिमणराव दिला. तर संजय सुरकरनी आणि स्मिता ही तळवलकरनी मला चौकट राजामध्ये नंदू करायला लावला. आयतळाला मतिमंद आयतळाला मला करायला लावलं. राजकुमार हिरानींनी गांधी करायला लावलं. या दिग्दर्शकांचे माझ्यावर उपकार आहेत. त्यांनी मला घडवलं. त्यांनी माझ्यामध्ये त्या व्यक्तिरेखा, भूमिका, कॅरेक्टर्स, रोल्स बघितले, म्हणून मी हे करू शकलो सगळं. थँक्यू व्हेरी मच राजसाहेब, थँक्यू. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मी कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद दिलीप काका. आणि आता विनंती करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना आपण शुभेच्छा द्याव्या. बसा 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 रे. सन्माननीय दिलीप प्रभावळकर साहेब आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या सिने दिशा या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने आज आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सकाळपासून कोण कोण होते? तुम्ही सगळेजण होतात. म्हणजे आता काय हां हां त्याच्यामुळे आता संध्याकाळी आता किती वाजलेत? 8:30. तुम्हाला घरी जायचं असेल. मला माहिती आहे तुम्ही काही नाही भरू नका. तुम्ही आत्ता आलं असणार. नाही वाले आत्ताचे असणार हे सगळे. परंतु आज इथे दिलीप प्रभावळकर साहेब इकडे आज आले. त्यांचा सत्कार करायची मला संधी मिळाली. मी मागे एकदा आशाताईंच्या कार्यक्रमामध्ये मी असं म्हटलं होतं, एकदा आशाताईंचा सत्कार माझ्या हस्ते झाला होता आणि मी त्या कार्यक्रमात असं म्हटलं होतं की सध्या म्हटलं मोठ्या माणसांचे सत्कार करायला मोठी माणसं सापडत नाहीत, आमच्यावरती अटपायला लागतंय. आणि आजही तेच आहे. आज प्रभावळकर साहेबांसारखा एक, त्यांनी आता अत्यंत नम्रपणे काही गोष्टी सांगितल्या की माझ्यामध्ये दिग्दर्शकांनी ती गोष्ट पाहिली. तुमच्यातच का पाहिली? एवढे नट इथे रंगभूमीवरती असताना दिलीप प्रभावळकरांमध्येच त्या गोष्टी का पाहिल्या गेल्या? मला असं वाटतं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि ती पाहिल्यानंतर ती गोष्ट त्यांनी साकारणं, आणि जसं आता त्यांनी सांगितलं की एक व्हाईस प्रेसिडेंट कुठेतरी अमेरिकेमध्ये त्यांनी तात्या विंचू केला. अमेरिकेमध्ये आम्हाला फक्त तात्या ट्रम्पच माहिती आहे. तात्या विंचू पहिल्यांदा ऐकला. पण त्यांनी केलेले, मला असं वाटतं आपण त्याला शाळेमध्ये असतानाची गोष्ट, टेलिव्हिजनवरती गुंड्या भाऊ आणि चिमणराव हे ज्यावेळेला यायचं आणि ते ज्यावेळेला तुम्ही एक हाक मारायचात काऊ नावाची, तर ते डोळ्यासमोर तेव्हापासून दिलीप प्रभावळकर, आम्ही त्यांचा प्रभाव पाहत आलो. किती चित्रपट पाहिले, किती गोष्टी पाहिल्या. आणि मला असं वाटतं की भारताच्या इतिहासात, चित्रपटाच्या इतिहासामध्ये इतक्या प्रकारच्या विविध भूमिका करणारे मला असं वाटतं ते एकमेव कलाकार असतील. म्हणजे साधारणपणे 1 ते 20-25 असं जर समजा आपण प्रभावळकर पकडले
तर 25-26 नंतर मला असं वाटतं कमल हसन असतील. परंतु एवढ्या भूमिका साकारायच्या आणि त्याचा प्रभाव इतकी वर्ष ठेवायचा किंवा राहतो अशा प्रकारे त्या भूमिका करायच्या. म्हणजे आत्ताच त्यांचा दशावतार आला. दशावतारमध्ये तर त्यांनी किती भूमिका केल्या. म्हणजे एका नाटकामध्ये एका चित्रपटामध्ये विविध भूमिका करणं हे काही सोपं साधं काम नाही हे. आणि अशी व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये जन्माला आली याचा आम्हाला जास्ती अभिमान आहे. आज अमेयाने आज हा कार्यक्रम घेतला. इथे त्याच्या सगळे सहकारी त्याचे इथे आहेत. आणि आज मराठी रंगभूमीवरचे सगळेच दिग्गज इकडे दिग्दर्शक तुम्हाला आज लाभले. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं सकाळपासून. अजूनही अनेक जण येतील. तुम्ही जेवढे जण आलेला आहात तुमच्या सर्वांची नोंद झालेली आहे ना? झालेली आहे. आणि कुठून आला आहात तुम्ही सगळेजण? मुंबईचेच आहात? नवी मुंबईचे आहात का बाहेरून आलात? पुणे, रत्नागिरी. महाराष्ट्रातनं आलं बोला ना. सोपं नाही का? मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो. जसं मराठी चित्रपटसृष्टीतले नाट्यसृष्टीतले अनेक दिग्गज तुम्हाला आज इथे सकाळपासून मार्गदर्शनाला मिळाले. मी अभय खोपकरांशी मी बोलतो. इथे आज अभिजित पानसे पण आहेत. बाकी सगळे माझे सगळे नाट्य क्षेत्रामधले माझे सगळे मित्र आज इथे रंगभूमीचे चित्रपट क्षेत्रातले इथे व्यासपीठावरती आहेत. मी सर्वांशी बोलतो आणि लवकरच मी एक अशाच प्रकारचा काय याला सेमिनार म्हणतात, वर्कशॉप, अशाच प्रकारचं मी एक वर्कशॉप तुमच्या सर्वांसाठी म्हणून मी आयोजित करतो. ज्याच्यामध्ये आपले मराठी चित्रपटसृष्टीतले लोक तर असतीलच, परंतु आपल्या सर्वांसाठी म्हणून मी राजकुमार हिरानी, आमिर खान, जावेद अख्तर या सर्वांना मी इथे बोलवीन. तुम्हाला जे काही तुम्हाला या क्षेत्रामध्ये येण्यासाठीचे जे काही प्रश्न असतील ते मला असं वाटतं तुम्ही त्यांच्याशी बोला आणि भविष्यातली सगळी तुमची वाटचाल ही उत्तम हो. चित्रपट कसा करायचा, काय करायचा, नाटक काय करायचं, कसं करायचं. मला चित्रपट क्षेत्रातलं थोडंसं, चित्रपटाबद्दल थोडंसं मला थोडंसं कळतं, थोडंसं, यांच्या एवढं नाही कळत. नाटक मला कळतच नाही. कळत नाही याचा अर्थ समजून घ्या. मला असं वाटतं नाटक हे इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा सर्वात जास्ती कठीण असतं. याचं कारण त्याला एका चौकोनामध्ये विश्व मांडायचं असतं आणि तुम्हाला त्या संपूर्ण विश्वामध्ये घेऊन जायचं असतं त्या एका चौकोनात. चित्रपटाला तुम्ही आउटडोअरला कुठेही जाऊ शकता, चित्रपट कसाही फिरवू शकता, कुठेही नेऊ शकता, तेही कठीणच आहे. पण मला असं वाटतं नाटक हे सर्वात जास्ती कठीण माध्यम आहे असं मला वाटतं. मला दरवेळेला नाटक पाहताना हे कसं सुचलं, म्हणजे इथे केदार शिंदेवर बसले, इथे पुष्कर श्रोत्री आहेत. मी केदार शिंदेचं सही रे सही नाटक मी 2, 4, 5, 10 किती वेळा अनेकदा बघितलंय. एकदा ते संपूर्ण नाटक मी बॅकस्टेजने पाहिलंय की भरत जाधव नेमकं करतो काय. इथून जातो, तिकडून उपटतो, तिकडून जातो, इथून कुठेतरी येतो. हे सगळं हे बसवलं कसं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं खूप कठीण गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी तुम्ही समजून घ्याव्यात. ह्या नाट्यक्षेत्र हे मराठीसारखं प्रभावी मला असं वाटतं दुसरं कुठेही नसावं. आणि आपल्याकडे जे दिग्गज आज मराठी नाट्यसृष्टीमध्ये दिग्गज आहेत ते तर तुम्हाला मार्गदर्शन करतीलच. चित्रपट क्षेत्रामधले जे लोक आहेत तेही येतील. आणि हे हिंदी चित्रपट क्षेत्रातले जे माझ्या परिचयाचे आहेत, माझे जे काही मित्र आहेत, यांनाही मी घेऊन येईन, ज्याच्यातनं तुम्हाला पुढचा मार्ग जास्ती सोपा होईल. आता बाकी जे राहिलेले म्हणजे वर्कशॉप सोडून जे आलेले आहेत त्यांच्यासाठी मी आत्ताच आपल्या अभिजित देसाईच्या आपल्या शाखेचं उद्घाटन करून आलो. आणि त्या शाखेच्या उद्घाटनाच्या वेळेला मी त्यांना सांगितलं की
मी लवकरच नवी मुंबईमध्ये एक माझी जाहीर सभा देईन आणि त्या जाहीर सभेच्या वेळेला आपण सर्वजण या. त्याच्यामुळे ही सगळी बिचारी मंडळी महाराष्ट्रातनं सगळीकडनं आली आहेत. आधीच ते सगळं म्हणजे दिवसभर त्यांना खूप गोष्टी मिळाल्या असतील, पण अजून मी माझ्यामुळे ते जास्ती कावतील, तर त्याला त्रास होऊ नये. लवकरात लवकर शांतपणे घरी जा, नीट जा, लवकर जा, घरी व्यवस्थित पोचा. मी नवी मुंबईसाठी म्हणून लवकरात लवकर जाहीर सभेची मी तारीख आपल्याला जाहीर करीन, एवढं फक्त बोलतो. आज दिलीपजी आपण आज इथे सगळे आलात त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे आपला, आणि आम्ही आणि त्याच्या सर्व टीमचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद राजसाहेब. यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य प्रवक्ते सन्माननीय श्री गजाननजी काळे आपणास विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावे. मी सगळ्यांचे आभार मानतो. पालव सर, आपणही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपलेही मनापासून आभार. खूप धन्यवाद. उपस्थितांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवर शांतपणे राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. मान्यवरांचे आभार आणि उपस्थितांचे खूप खूप स्नेह जपत आजची ही सायंकाळ आपण इथेच तूर्तास थांबवूया. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट सेना नवी मुंबई आयोजित सिनेदिशा नवोदितांच्या स्वप्नांना बळ ह्या कार्यक्रमात त्या मान्यवरांचं आपण इथे मनोगत ऐकलं, त्यांचेही जाहीर आभार. याचबरोबर आजचा हा कार्यक्रम इथेच आपण समाप्त करतोय अशी ही औपचारिक घोषणा करत आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.